ज्या आश्रमात राहिलो होतो ना तिथून बघा सूर्योदय कसला भारी झालाय। आणि हे बघा ह्या आश्रमात राहिलो होतो आम्ही, एक मिनिट, हे बघा ह्या आश्रमात राहिलो होतो आम्ही, नर्मदे हर रामकृष्ण हरी। तर आता अमृताने मी निघालोय। हा आश्रम आहे ना आपला सियाराम बापूजी आहेत ना आश्रम त्यांचा भट्ट्यांमध्ये, त्याच्या 2.5-3 किलोमीटर पुढे। हे बघा हा मार्ग जो येतो ना तो सियाराम बापूजी आश्रम आहे ना भट्टांमध्ये, तिथून येतो। आणि हा इथे तो आश्रम आहे रामकृष्ण हरी सेवा आश्रम। चला जायचंय। नर्मदे हर नर्मदे हर। परिक्रमावासी बरेच पुढे गेलेत। आज आहे ना आपल्याला अर्धा तास लेट झालाय। नर्मदे हर। चला नर्मदे 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 हर नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। सुंदर अशी ऊसाची शेती लागलेली आहे। वाह मस्त। नर्मदे हर। कालपासून आहे ना मस्त आम्ही शेतातूनच चालतोय। नर्मदे हर। हा इकडे जो जातोय ना तो परिक्रमा मार्ग आहे। आणि मैया आम्हाला भेटल्यात इथे रोडवरच। म्हटल्या आश्रम आगे ही है लेकिन नहीं मेरे घर पे चलो चाय प्रसाद दिलो। तर परिक्रमेचा जो नियम आहे बोलवलं तर जायचं। आम्ही चाललो। नर्मदे हर। नर्मदे हर। चल चल चल। नर्मदे हर नर्मदे हर। मस्त गाव आहे। आणि हे मैयाचं घर। दोघंच आहे आम्ही, दोघांनाच बोलवले। नर्मदे हर मैया।
रहने दो मैया, रहने दो. तुला 10 मिनिटांपूर्वी म्हटलं का नाही मी, नर्मदा मैयाचं पाणी मिळालं तर किती बरं होईल. मला पण वाटत होतं की अरे यार 2 दिवस झाले मैयाची किनारी नाही बसलो नीट हा ना, आणि पाणीही नाही पिलं. तर लगेच मैया भेटलीच आपल्याला. आणि हे घाटाच्या वरच आहे ह्यांचं गाव, तर इथं आम्हाला मस्तपैकी थंडगार मैयाचं पाणी मिळालं. लेपा गाव आहे हे. हा, तृप्त झालो, तृप्त. आणि बघा आत्तापर्यंत आहे ना 40-50 परिक्रमावासी गेले, पण कोणाला आवाज नाही मारला. आम्हीच आलोय दोघं, फक्त आम्हाला दोघांना आवाज मारलाय. म्हणून आहे ना परिक्रमा आहे ना ग्रुपनी नाही करायची. तुमचं जे प्रारब्ध आहे ना ते तुम्हाला मैया बरोबर त्या फळं देती, किंवा जी मागच्या जन्माची पापं असतील, ह्या जन्मातल्या असतील, ती सगळी मग त्या गोष्टी आपल्याला इथं येतात. काय एक बरोबर जर कोण असेल पुण्यवान माणूस, आता सपोज अमृतमाया बरोबर आहे, तर जे माझी फळं असतील किंवा मागच्या जन्मीची काही पापं असतील त्याची फळं मला मिळणार नाही मग, कारण मी त्या पुण्यवान माणसाबरोबर आहे. किंवा उलटं पण असू शकतं. नाही तसं नाही रे, उलटं पण असू शकतं. मी ते म्हणतोय, इन द सेन्स मी ते म्हणतोय. नाही, ही लोक पुण्यवान आहेत, किनारी राहतात आणि त्यांचं मन खूप मोठं आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला मस्त खायला प्यायला घालतात. हो ना, हो ना, हो ना, विचारपूस करतात. आपल्या इथं एखादा समोरून गेला तर आपण विचारत नाही. बरोबर, नाही आपण विचारतो, पण काही लोक आहेत अशी. बरेच लोक आता काय होतं, लोक भीतात, घाबरतात, कोण आहे, कसं आहे, काय आहे. इथं काय परिक्रमावासी म्हणजे मैयाच आली घरी. मैयाच आहे, मैया घरी आली. मैयाची कृपा आहे सगळी. नर्मदे चाय प्रसादी. नर्मदे गरम आहे. नर्मदे हर. लेपा गावात पोचलो आम्ही, आणि इथं प्रभू श्री रामचंद्रांचं खूप सुंदर असं मंदिर आहे, आणि इथंच अन्नक्षेत्र आहे. सो 9:30 वाजलेत सकाळचे. 10-11 किलोमीटर चाललो आम्ही आज सकाळपासून. तर बहुतेक आम्ही बालभोग होईल किंवा भोजन प्रसादी होईल. चला जाऊया, दर्शन घेऊ. पहिला अमृता जाऊन आले मी, मुलांना चॉकलेट्स घ्यायचे होते ते घेतले. चला नर्मदे हर. नर्मदे हर. बालभोग मिळालाय, खिचडी आहे. हा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर. आज सकाळपासून आहे ना मैयाचं दर्शन नव्हतं झालं. हे घ्या दर्शन मैयाचं. नर्मदे हर. आणि काय आमच्याकडून चुका होत असतील तर मैयाची लेकरं समजून त्या पदरात घ्या. नर्मदे हर. नर्मदे हर. ॲक्च्युली ती बेडा नदी नाही आहे, वेदा नदी आहे. गुगल मॅपनी फसवलं. इथं डॅम आहे बघा, वेदा नदी, आणि मैयाच्या पाण्यावर आहे, आणि वेदा नदी नंतर येऊन मिळते डॅम नंतर. इथं आश्रम आहे सुंदर. हां, काय सुंदर आश्रम आहे हा, निसर्गाच्या एकदम सानिध्यात. आणि इथं चपात्यांची चालली. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा काय सुंदर निसर्ग आहे, जबरदस्त. हे बघा चूल बघा केवढी आहे.
खूप सुंदर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचं 1 वाजला आहे. आम्ही तो आश्रम सोडला आहे. खूप छान जेवण झालं आहे. वेदा आश्रम होता तो. आणि 1 वाजलेत दुपारचे. आणि ज्यांचा आश्रम होता ना ते म्हटले की 10 किलोमीटरमध्ये 3 आश्रम आहेत, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही थांबू शकता. तर आमच्या इथंच थांबा ना, कशाला पुढे जात आहे. म्हटलं नाही, मागून जे परिक्रमावासी येतात आहेत, जे नाही शक्य होणार त्यांना, त्यांच्यासाठी जागा करणं गरजेचं आहे. आपण चालू शकतो अजून. बघा मैया नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगीभर, नर्मदे हर. अय्यो रस्ता लागतोय. चला काय नाही, रस्ता विस्ता आता काय बघायचंच नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. मस्तपैकी ना 2 कॅब घेतल्यात. हे बघा, तिला एक घेतली, मला एक घेतली आणि मयानी एक घेतली. आणि नेमका मॅटर झाला, तिथं कॅब घेतली आणि हा दंडक तिथंच विसरलो. आणि खुशाल आलोय. 2-3 किलोमीटर पुढे आलो. एक महाराजजी भेटले. त्यांना म्हटलं महाराजजी असा असा विषय झालाय, दंडक राहिलाय. म्हणले नहीं बेटा, उसका पूजा किया है, सब ये विधि विधान से सब कार्य किया है, संकल्प उठाया है, तो दंडक तो चाहिए. तर नेमकं तेवढ्यातच एक 2 व्हीलरवाला आला. तो म्हटला, त्याला थांबवलं ॲक्च्युली. तो म्हटला क्या हुआ. तर त्याला सांगितलं असं असं झालं. तर ठीक आहे म्हटला, मैं लेके आता हूँ. मग तो दंडक घेऊन आला. भारीच. हां नर्मदे हर. आणि कॅपने 1 नंबर काम केलंय बाई. ऊन आहे ना अजिबात लागत नाही आता. चेहऱ्यावर असं बाजूला वगैरे चटका बसत होता ना, बसत नाहीये. चला नर्मदे हर. कुठं मग ओंकारेश्वरला बर. हा टाइम आहे. नाही पण आता ह्याच आहे ना, दाखव बरं पाला. हा सगळ्यांनाच उपयोगी आहे. बरं आता ह्याचा फायदा काय होतो खाल्ल्यावर. खाणं तर शुगर गुड, काही गोड लागणार नाही खायला. बर. आणि शुगर कंट्रोल मध्ये येते का. बीपी शुगर मुतखडा परत मूळव्याध, ज्यांना मूळव्याध आणि हा काय नाव आहे झाडाचं. गुलमोड. हा बेस्ट. चला नर्मदे हर, नर्मदे हर महाराजजी. हेच महाराजजी भेटले होते मगाशी. म्हटले दंडक विसरलाय. नाही दंडक पहिलं घेऊन ये. घरी जाईपर्यंत दंडक पाहिजे, परिक्रमा संपेस तोपर्यंत दंडक पाहिजे. दंडक विसरायचा नाही. पूजा केली आहे. नर्मदे हर.
आम्हाला ते एवढी छान माहिती देत होते, म्हटलं तुमच्यापर्यंत पण पोहोचली पाहिजे, म्हणून महाराजांना विनंती केली, म्हटलं व्हिडिओ करू द्या महाराजजी, जेणेकरून सगळ्यांनाच फायदा होईल. आणि ॲक्च्युली मला पण घरी गेल्यावर झाड लावायला त्याची झाड 1-2-3 लावून टाकू आपण, जेणेकरून आपल्याला पण फायदा होईल, नातेवाईकांना होईल. चला नर्मदे. नर्मदे हर. सहज आम्ही आता चाललो होतोय बघा इकडं, आणि हे मला बघायला मिळालं. किती सुंदर बनवलं आहे ना, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पण बचावे. हे बघा भारीच केलं आहे. बघा त्यांच्या इथं त्या सगळ्या शेळ्या वगैरे आहेत. जात वेगळी आहे शेळ्यांची, मला माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल कमेंट करा, काय नक्की जात आहे याची शेळ्यांची. सुंदर. हे बघा ना, तो झूम करतो. हे बघा कसलं भारी वाटतंय. माझ्यासाठी तरी वेगळं होतं, म्हणून मी म्हटलं करावं याचा व्हिडिओ. चला नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. कठोरा गावातून आम्ही आता मैयाच्या किनाऱ्यावर आलो आहे. चला, आणि आता शालिवाहनकडे निघालो आहे. शालिवाहन अजून इथून एक 4-5 किलोमीटर आहे. चला नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. चला सियाराम सियाराम सियाराम. ताटावर आलो ना की आनंद वेगळा आहे, असं मी प्रत्येक वेळी म्हणणार. समजून घ्या, त्याच भावना आहेत माझ्या. हे बघा आनंदच वेगळा होतो ताटावर आलं की. आणि विशेष म्हणजे ना, ताटावर आहे ना गरम नाही होत. मैयाची जे पाण्याची शीतलता आहे हवेच्या रूपाने आपल्या चेहऱ्यावर येत असते, त्याच्यामुळे ना गरम नाही होत. बापरे, डांबरी रोडवरून भयान गरम होतं, आणि मग चालूशीच वाटत नाही. तर मैयाच्या किनाऱ्यावर आहे ना धपझप झपझप पावलं चालतात. मैयाची कृपा. कुठेतरी आता थांबतो, कारण थोडा विसाव्याची गरज आहे. बराच वेळ आलं थांबलोच नाही. आणि मैयाचं आता पाणी प्यायची नितांत गरज आहे. तर कमंडलूमध्ये घेतो भरून, मस्त एक कमंडलू तरी पिणार आहे, कारण पाणी कमी पडायला लागलं आता शरीरात. चला नर्मदे हर. ओम जय जगदा
तुडितान तुडितान तुरडळ 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 रमती सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निश दिनानंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर पूर्वभवने तंती ओम जय जगदानंदी मैयाजी को कंचन काल विराजत अगर कपूर बाती अमर कंठन विराजत घाटन घाट विराजत कोटि रत्न ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निश दिन जो कोई पढ़ गावे मैया जुग जुग जन पावे भजत शिवानंद स्वामी जगत हरिहर स्वामी मनवांचित पावे ओम जय जगदानंदी आपलीच लावायला पाहिजे त्यानंतर हे होत नाही ना हा डोळ्याला पाणी तुझे प्रेमे आनंद पूर्ण बावे वाय नमनामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यावनं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मतेता बुद्ध्यात्मना वा करोमि स्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायण हरि समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया.